अखेर केंद्रीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी धक्कादायक बातमी पाहूया सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. 8वा वेतन आयोग केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे. कारण महागाईच्या आकडेवारीनुसार जानेवारी-जून 2026 या कालावधीसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीस केवळ 2% वाढ होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे, ज्यामुळे हा दर मूळ वेतनाच्या 58% वरून सुमारे 60% पर्यंत पोहोचेल. मार्च 2026च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर होण्याची शक्यता असलेली ही महागाई भत्त्यातील वाढ 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे संपल्यानंतरही पहिली वाढ असेल. लेबर ब्युरोने डिसेंबर 2025 साठी अखिल भारतीय औद्योगिक कामगार ग्राहक किंमत निर्देशांक CPI-IW जारी केल्यानंतर ही पुष्टी जारी झाली आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नसून तो 148.2 अंकावरच कायम आहे. या अंतिम आकडेवारीमुळे जानेवारी 2026 साठी महागाई भत्त्याची गणना आता निश्चित झाली आहे. 12 महिन्याच्या सरासरी CPI-IW जुलै ते डिसेंबर 2025 वर आधारित 7व्या वेतन आयोगाच्या सूत्रानुसार महागाई भत्ता 60.34% इतका होतो. सरकार ही संख्या पूर्णांकात रूपांतरित करते आणि दशांश वगळते, ज्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता महागाई सवलत 60% निश्चित केली जाते. यामुळे पुढील महागाई भत्ता वाढीबाबतच्या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे आणि ही वाढ अपेक्षेपेक्षा बरीच कमी आहे. वर्षाहून अधिक काळातील सर्वात कमी महागाई भत्ता वाढ. 2% महागाई भत्ता वाढ ही सामान्य बाब नाही. खरे तर कर्मचाऱ्यांनी अशी लहान वाढ यापूर्वी जुलै 2018 आणि जानेवारी 2025 मध्ये पाहिली होती. त्यामुळे महागाई कायम असूनही आगामी सुधारणा ही 7 वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी महागाई भत्ता वाढ ठरली आहे. नवीन वेतन आयोगाच्या चक्राच्या सुरुवातीला महागाईशी संबंधित अधिक चांगल्या दिलासाची अपेक्षा करणाऱ्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी ही एक निराशाजनक बाब आहे. तर 2026 ची महागाई भत्त्यातील वाढ नेहमीपेक्षा अधिक महत्त्वाची का आहे पाहूया. ही महागाई भत्त्याची वाढ केवळ एक नियमित वाढ नाही. 8व्या वेतन आयोगांतर्गत वेतन आणि पेन्शन सुधारण्यासाठी याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.